मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा 35% आलाय। बाष्पीभवन आणि गळतीमुळेच मुंबईकरांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी घट होते आणि राज्य सरकारच्या धरणांमधून राखीव पाणीसाठा मिळावा यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत। ठाण्यामध्ये डम्पिंग साइटचं काम सुरू आहे आणि अकोली या क्षेपणभूमी या परिसराचा पर्यावरणपूरक विकास होणार आहे। क्षेपणभूमीच्या संरक्षक भिंतीलगत उभं राहणार बांबूचे वन आणि वन विभाग महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी ही पाहणी केली। कोपर होर्डिंग दुर्घटनेनंतरही बेकायदा होर्डिंग्सना चाप नाहीये। शहरात रेल्वेच्या जमिनीवर तब्बल 103 बेवारस होर्डिंग्स आहेत। पालिका अधिकारी आणि होर्डिंग माफिया यांचे लागेबंधे असल्याचा आरोप होता। पुण्यामध्ये ई बाईक टॅक्सीला प्रवासी वाहतूक संघटनांचा विरोध। प्रवासी वाहनांचे पर्याय उपलब्ध असलेल्या 7 ठिकाणी ई बाईक टॅक्सीला परवानगी देऊ नये या रमानाथ झा समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी करण्याची मागणी आहे। पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ तर 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 8,272 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवण्यात यश आलंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नामध्ये 12 कोटींची वाढ आणि महानगरपालिकेचा आतापर्यंतचा सर्वाधिक उत्पन्न असल्याचा दावा केला जातो आहे। जळगावमधील तरुणीची 13 लाखांची फसवणूक। रेल्वेमध्ये नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक केल्याची माहिती आणि या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल झालाय। जळगावच्या नशिराबादमध्ये नगरपरिषदेचा आरो प्लांट बंद पडलेला आहे। धुळखात पडलाय आणि प्लांट संपूर्णतः जीर्ण झाल्यानंच नागरिकांमध्ये नाराजी आहे। अमरावती जिल्ह्यामधील अनेक भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे काढणीला आलेल्या गहू पिकाचं नुकसान। पाऊस वाढल्यास संत्रा, केळी आणि इतर पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे। उन्हाळ्यामध्ये वाड्या वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। पाणी प्रश्नावर आमदार समाधान औताडे यांनी घेतली आढावा बैठक। या बैठकीत पाण्याच्या नियोजनासंदर्भात महत्त्वाच्या सूचना। भंडारामध्ये भर पावसातही सकाळपासूनच कामगार किटसाठी रांगेत उभे आहेत आणि यामुळेच कामगारांचे मोठे हाल होत आहेत। केंद्रावर कोणतीही सुविधा नसल्याने कामगारांना करावा लागतोय अडचणींचा सामना।